अल्पवयीन मुलाकडून श्रीरामपुरात गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात एक जण जखमी झालाय तर दुसरा बचावलाय। महाविद्यालयात झालेल्या वादातून या मुलाने गोळ्या झाडल्यात। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बायकोने घटस्फोट न देताच दुसरं लग्न केल्याने तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या आवारात तरुणाने पेट्रोल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला। जालन्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तालुका जालना पोलिसांनी या कारवाईत 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। उल्हासनगरमध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 2 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली। या महिलांना आश्रय देणाऱ्या 2 तरुणांनाही अटक केली। यातील एक महिला 23 वर्षापासून भारतात राहत होती। स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत महिलांना अटक केली। अंबरनाथमध्ये घरफोडीचे गुन्हे वाढत असताना अशाच घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली। सलमान शहा असं या आरोपीचं नाव आहे। या आरोपीने अंबरनाथमध्ये 2 घरफोड्या केल्या तर या आरोपीने केलेल्या इतर घरफोड्यांचा तपास पोलीस करतात। मध्य प्रदेशमधून अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला 29,64,200 रुपये किमतीचा 66 किलोचा गांजा हा जप्त करण्यात आला। वडील आणि मुलगा मिळून हा गांजा विकत होते। पोलिसांकडून आरोपी वडील आणि मुलाला अटक करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगाव शहरालगत असलेल्या खुटाळा खुर्द सरपंच निलेश देशमुखांवर प्राणघातक हल्ला झालाय। अंगावर थुंकी उडाल्याच्या वारातून 3 जणांनी सरपंचांना रॉडने मारहाण केली। यातील 2घांना ताब्यात घेतले तर एक जण यामध्ये फरार। नांदेड शहरातील शाळेत 10 वर्ष विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार घडलाय। शाळेत सेवक पदावर कार्यरत असणाऱ्या आरोपीने विद्यार्थ्यांचा छळ केलाय। पालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। हिंगोलीत रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला। मजुरांच्या हजेरी मस्तर तयार करून पाठवण्यासाठी 1,200 रुपयांची लाच मागणाऱ्या रोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले। पथकाने सापळा लावून आरोपीला लाच घेताना रंगेहात पकडले। मुंबई डीआरएने सोने तस्करी प्रकरणात 2 आरोपींना अटक केली। हे प्रवासी दुबई ते मुंबई असा प्रवास करत होते। कमरेला लावलेल्या बेल्टमधून सोन्याची 21 बिस्किटं आणि एक सोन्याचा तुकडा जप्त करण्यात आला। या सोन्याची किंमत तब्बल 18 कोटी इतकी आहे।